हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आणि आत्ता संध्याकाळचे 9:30 वाजले. तर स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे, माझं जेवण पण झालं आहे आणि भांडे पण घासून मी खाली ठेवलेत. तर आता तुमच्यासोबत म्हणजे रात्रीचे किचन क्लिनिंग मी दाखवणार आहे तुम्हाला. तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग. भांडे वगैरे तर घासून झाले माझे. आता फक्त गॅसचं जे शेगडीचं वरचं असतं ना ते घासणार आहे. आणि हे लिक्विड मी बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे थोडंसं विम जेल, पाणी आणि जो आपल्या खायचा सोडा असतो ना तो टाकून मिक्स करून मग ते मी बनवून ठेवत असते. कारण प्रत्येक वेळेस आपण मांस बनवण्यापेक्षा एकदाच बनवून ठेवलं ना तर मग जातं 8-15 दिवस. मग असं स्प्रे केलं की थोडंसं घासणीने किंवा स्क्रबनी घासून घेतलं की झालं मग. तर चला मग मी घासून घेते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी. तर जे आपले किचनचे नळ असते ना ते पण दररोज क्लीन करणं खूप गरजेचं आहे. कारण म्हणजे त्याच्यावर पण डाग वगैरे पडतात आणि खरकटं वगैरे सांडतं. तर मग ते एवढं चांगलं दिसत नाही. तर मग त्याच्यावर सुद्धा मी दररोज आहे ना एक घासणी फिरवून घेत असते. आणि माझ्या किचनची स्टाईल आहे ना थोडीशी म्हणजे व्हाईट असल्यामुळे मला ती नेहमी अशी क्लीन करावीच लागते. कारण स्वयंपाकाचे त्याचे शितुडे वगैरे उठतात. तर त्यामुळे आणि संध्याकाळीच आहे ना मी जास्त म्हणजे गॅस आणि किचन वाटं जास्त क्लीन करून घेते. कारण दिवसा आपल्या मग कामं असतात आणि दिवसा एवढा वेळ भेटत नाही. त्यामुळे मग संध्याकाळी मी एकदम अशी व्यवस्थित क्लिनिंग करून घेते गॅसची, किचन वाट्याची. म्हणजे इतर वेळी ना असा लोड वगैरे येत नाही आपल्याला, म्हणजे दुपारचं. तर चला मग आता मी ना सगळं घासून घेतलं आहे. खालची जी साईड आहे ना ती घासून घेतली. आणि हे शेगडीचं वरचं आहे ना त्याला पण मी ना घासून ठेवलं होतं. मग थोड्या वेळ तसंच ठेवलं साबण नाही सॉरी विम जे लिक्विड ते टाकून ठेवलं होतं ते तसंच ठेवलं होतं थोड्या वेळ. आणि मग नंतर घासून घेतलं आणि आता धुते. तर चला मग आता सगळं मी घासून घेतलं आहे आणि आता सगळं धुवून काढते व्यवस्थित. चला मग मी पूर्ण किचन वाटा क्लीन करून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. तर पूर्ण किचन वाटा आहे ना मी घासून धुवून घेतला आणि नंतर वायपरनी पाणी वगैरे काढून घेतलं. आणि एक माझ्याकडं असा एक नॅपकिन ठेवला आहे मी, तो संध्याकाळच्या वेळेस मी किचन क्लिनिंगसाठी वापरते. तर पूर्ण किचन मी घासून घेतलं, धुवून काढलं
त्याच्यानंतर वायपरने सगळं पाणी व्यवस्थित काढून घेतलं. वायपरने बरं पडतं, म्हणजे एवढं पाणी वगैरे राहत नाही मग पुसायला वायपरने जर आपण पाणी काढलं तर. मग आता ही नॅपकिनने मी सगळं व्यवस्थित पुसून घेते. आणि तुम्ही बघू शकता किचन ओटा कसा म्हणजे चमकतो आहे. तर ह्या लिक्विडने ना एकदम छान निघतो किचन ओटा. तुम्ही पण नक्की वापरा हे लिक्विड. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग माझं इथं झालं आहे आता किचन ओटा पुसून. गॅस पण मी एकदम व्यवस्थित पुसते संध्याकाळी, कारण दिवसा आपल्याला वेळ नाही भेटत एवढा. त्याच्यामुळे मग संध्याकाळी मी छान अशी डीप क्लीनिंग करून घेते किचन ओट्याची. चला तर मग पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.